रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक समाजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध असे कविवर्य नारायण सुमंत यांच्याशी. कविवर्य, मला वाटतं 2000 सालाच्या आसपास तुमची कविता अभ्यासक्रमामध्ये होती. हो. तर ती कविता आमच्या रसिक श्रोत्यांना जरा ऐकू. 1990 ते 2005 पर्यंत माझं रानभैरी या कविता संग्रहातली कवी ही कविता अभ्यासक्रमाला होती. कवितेचं शीर्षकच कवी. कवीच हा की कवी कोण असू शकतो. काही कागदावरच्या रेषेमध्ये अक्षराने लिहिणार तोच फक्त कवी असतोय काय? नाही. शब्दांच्या दुनियेत तो बहुदा नसायचा. शब्दांच्या दुनियेत तो बहुदा नसायचा. दिसभर कुळवाच्या रेघोट्या काळ्या मातीवर उडीत बसायचा. दिसभर कुळवाच्या रेघोट्या काळ्या मातीवर उडीत बसायचा. मिरगासाठी हावी चातक, मिरगासाठी हावी चातक वापसा बघून पेरीत यायचा. मिरगासाठी हावी चातक वापसा बघून पेरीत यायचा. गर्द हिरवी त्याची कविता फुलल्यावर वाटसरूही मोहरून जायचा. गर्द हिरवी त्याची कविता फुलल्यावर वाटसरूही मोहरून जायचा. त्याची शब्द पानं फुलं, त्याचे शब्द पानं फुलं झाडा झाडांना झोंबायचे. त्याचे शब्द पाखरं बनून आभाळभर भिरभिरायचे. त्याचे शब्द पाखरं बनून आभाळभर भिरायचे. त्याचे शब्द कणस होऊन धाटा धाटांवर डोलायचे. त्याचे शब्द कडस होऊन धाटा धाटांवर डोलायचे. तरीही हातावर घटे भाळीचं दारिद्र्य भोवती होताच प्रपंचाचा गोता. तरी हातावर घटे भाळीचं दारिद्र्य भोवती होतात प्रपंचाचा गोता. पण हेही खरं, तो कवितेविना कवी होता. वा. बळीराजाचं वर्णन एक कवी म्हणून प्रतिकात्मक, रूपकात्मक अशी खूप सुंदर कविता श्रोत्यांना आता ऐकायला मिळाली. धन्यवाद कविवर्य.